गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी फेरीबोट उलटून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 101 जणांना वाचवण्यात यश, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. उरण जवळच्या कारंजा परिसरातील समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीची नीलकमल बोटीला धडक, अपघात होतानाचा व्हिडिओ समोर. नेव्ही आणि पोलिसांकडून अपघाताची चौकशी होणार. मंत्रिमंडळाचं खातेवाटप पुन्हा लांबणीवर, मुहूर्त अधिवेशन संपल्यावरच. सूत्रांची माहिती, खातेवाटप मुंबईत होण्याची शक्यता. भाजप आमदार रेशीमबागेत जाणार, मित्रपक्षातील आमदारांनाही रेशीमबागेत उपस्थित राहण्याच्या सूचना. अजित पवार जाणार का याकडे लक्ष. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध, भाजपचे राम शिंदे आज स्वीकारणार सभापती पदाचा पदभार. राज्यातील नागरिकांवर एसटी भाडेवाढीची टांगती तलवार, महामंडळाकडून 14.95% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव. राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार.